ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. पुण्याच्या यवतमधल्या तणावावरती चर्चा. सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी. यवतमधल्या तणावावरून विरोधकांचा हल्लाबोल. महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या सुपाऱ्या. राऊतांचा हल्लाबोल. बाहेरून दौंडमध्ये येऊन गडबड करणाऱ्यांचा निषेध. सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र. परप्रांतीयांना मराठी शिकवण्याच्या ऐवजी मराठी मुलांना हिंदी शिकवण्याचा मुख्यमंत्र्यांचा अट्टहास का? शेकापच्या मंचावरून राज ठाकरेंचा सवाल. शिवछत्रपतींची राजधानी रायगडमध्ये सर्वाधिक डान्स बार कसे? राज ठाकरेंचा सवाल. तर पार्टनर करण्याच्या अटीवरच जमिनी विकायच्या. शेतकऱ्यांना सल्ला. बिहारमध्ये मतदार यादीतला सर्वात मोठा घोळ समोर. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचंच नाव यादीमधून गायब. यादीमध्ये नाव नाही तर निवडणूक कशी लढू असा निवडणूक आयोगाला सवाल. सनातनी दहशतवाद असा शब्दप्रयोग करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधामध्ये शिवसेनेचा मोर्चा. मुंबईच्या टिळक भवनापर्यंत पोहोचण्याच्या आधीच पोलिसांनी मोर्चा अडवला. रायगडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राजीव साबळेंसह अनेक मोठ्या नेत्यांचे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना धक्का. जगात अस्थिरतेचं वातावरण. भारतीयांनी स्वदेशी मालाची खरेदी करावी असं पंतप्रधान मोदींचं आवाहन. 25% टॅरिफ लादणाऱ्या अमेरिकेला मोदींनी दिला संदेश. माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवण्णाला आज शिक्षा ठोठावणार. 47 वर्षीय मोलकर्णीवरती बलात्काराचा आरोप सिद्ध. रेवण्णा विरुद्धच्या 4 पैकी एका प्रकरणाचा निकाल काल जाहीर. आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये नागरी सत्कार. दिव्याला सरकारकडून 3 कोटींचं बक्षीस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.